नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये। आता आपण पाहतोय आपल्याला 100 वर्ष निरोगी आयुष्य देणारी योगासने। आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला दीर्घायुष्य लाभावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते आणि त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये ही योगासने, असे स्ट्रेचेस, प्राणायाम हे आणले पाहिजेत। म्हणजे आपले वाडवडील किंवा पालक हे करताना पाहून सर्वांनाच, अगदी मुलांना, लहान मुलांना या सगळ्याची सवय लागते आणि त्यांचा रोजचा रोज सराव होतो। त्याच्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर ही आजची महत्त्वाची योगासने आहेत, ती तुम्ही लक्षात घ्या। सर्वच योगासने आहेत ती महत्त्वाची आहेतच, पण आजची जी योगासने आहेत ना, ती आपण जास्त वेळ जर केली आपल्या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये, सगळी योगासने आपण जेव्हा प्रॅक्टिसला आणणार तेव्हा त्याच्यामध्ये जास्त वेळ होल्डिंग्स जे आहेत ना ते या आसनांमधून तुम्ही करायचे, तेव्हा मग त्याचे जे इफेक्ट्स होतात शरीरावरती ते खूप महत्त्वाचे असतात। आता आपला जीव शांत राहणं, डोकं शांत राहणं हेच फार महत्त्वाचं आहे। आता धावपळीच्या जीवनामध्ये टेन्शन्स, अगदी लहान मुलांना सुद्धा सगळे त्रास आहेत ते तेव्हापासून असतात। त्याच्यामुळे ही योगासने आहेत ती आपण सर्वांनी लक्षात घेऊया। आता पहिलं योगासन आज आपण पाहणार आहोत ते शीर्षासन। शीर्षासनाबाबतीत काय करतात भरपूर जण की लहानपणी जर असे शीर्षासन, सर्वांगासन अशी आसनं जर शिकवली तर मुलं पटकन करतात, पण वाढता वयोमानानुसार वजन वाढत जातं, स्टिफनेस वाढत जातो, तसा तसा आपला कॉन्फिडन्स या आसनांवरून निघूनच जातो की आपल्याला हे जमणार नाही किंवा हे आसनं अवघड आहेत आपल्याला असं वाटतं। आणि त्यामुळे अनेक म्हणजे ऑलमोस्ट सर्वच जण आहेत ते या दोन आसनांकडे दुर्लक्ष करतात, जे योगासनांचा सराव रोज करतात ते सुद्धा। त्यामुळे माझं असं आवर्जून सांगणं आहे की तुम्ही ही जी दोन आसनं आहेत आपण आता पाहतोय ती तुमचं वय कुठलंही असो, काहीही असो, तुम्ही शिका, त्याची टेक्निक समजून घेऊन शिका किंवा प्रशिक्षकाकडून शिका। आता हे जे सर्वांगासन आहे यामध्ये रक्तसंचार संपूर्ण बदलून जातो, तो उलट्या दिशेने होतो, म्हणजे मेंदूच्या दिशेने। आता हे जे शीर्षासन आहे या शीर्षासनामध्ये ब्लड सर्क्युलेशन जेव्हा मेंदूच्या दिशेने जास्त होतो तेव्हा डोकं पूर्ण थंड होतं आणि आपलं डोकं जर थंड असेल तर मेंदूतून होणारी सगळी कार्य, शरीरातली सगळी जी कार्य आहे ती मेंदूवर अवलंबून असतात। त्यामुळे बरेचसे रोग आहेत ते आपल्या शरीरातून निघून जातील आणि ते जर पुढे येणार असतील तर ते येणारही नाही। असे हे शीर्षासन आहे ते महत्त्वाचं आहे। ते शिकायचं कसं तर सगळ्यात पहिले तर तुम्ही सालंब शीर्षासन शिका। सालंब शीर्षासन पाहूयात। सालंब शीर्षासन पहिले हे असं याप्रमाणे शिकायचं। हे सोपं आसन आहे आणि त्यापुढे नेक्स्ट प्रॅक्टिस आहे ते आपण शीर्षासनासाठी वॉलचा सपोर्ट घ्यायचा। आता आपण पाहूयात, रिलॅक्स, वॉलच्या सपोर्टने पाहूया। अशी पाठ पूर्णपणे वॉलला टेकवली। आता वॉल तर पूर्ण पाहिजे जेणेकरून पाय तुमचे पूर्ण होल्ड राहतील आणि त्यांना सपोर्ट मिळेल। एक पाय याप्रमाणे वाकवून वर घ्यायचा, गुडघ्यातून वाकवून तो वर घ्यायचा, भिंतीला लावायचा आणि त्यानंतर दुसरा पाय वरती घ्यायचा। हळूहळू मानेवरती वजन घ्यायचं आणि मग एक एक पाय सरळ करत जायचा, स्ट्रेट स्ट्रेट। शीर्षासन याप्रमाणे जमवल्यानंतर आपण वॉलला टेकवूनच प्रॅक्टिस काही महिने, अगदी वर्षभर जरी करत राहिलो तरी इफेक्ट सेम आहे। म्हणजे या आसनातून मिळणारे जे फायदे आहेत ते तुम्ही वॉल सपोर्ट करा किंवा विदाउट वॉल सपोर्ट करा, ते सेम होणार। पण याच्यामुळे होतं काय, आपले जे ग्लँड्स आहेत, मग ते पिनियल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड हे मेंदूमध्ये आहेत, तसंच थायरॉइड ग्लँड घशाकडे, थायमस ग्लँड घशाच्या खाली, ॲड्रिनल ग्लँड्स किडनीच्या वरती, या सगळ्या ग्लँड्सवरती सगळे सेक्रेशन्स असतात हार्मोन्सचे आणि त्या हार्मोन्सवरती शरीरातले प्रत्येक कार्य, डायजेशन, सर्क्युलेशन, रेस्पिरेशन आणि सगळेच बाकी जे कार्य आहे ते सगळे या ग्लँड्सने धरलेले असतात। त्याच्यामुळे जर आपल्याला शरीराचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला अशी आसनं करायला पाहिजे। आता आपण जेव्हा आपण उभ्याने जे विचार करतो ते बसून करत असतो, पाठीवर झोपूनही आपले विचार सुरूच असतात, म्हणजे शांतता आपल्याला कधीही नसते। अशी आसनं जी आहेत ना ती आपलं जे लक्ष आहे, आता या मेंदूने जगाचं भार डोक्यावर उचललेलं असतं विचारांनी, आणि जेव्हा तो त्याच्या स्वतःच्या शरीराचा भार वरती उचलतो शीर्षासन आणि सर्वांगासनामध्ये, तेव्हा त्या मेंदूला शांतता मिळते, शरीरातल्या सगळ्या अवयवांकडे
पाहण्याची किंवा अनुभवण्याची, ब्लड सर्क्युलेशनवरती लक्ष देण्याची त्या ठिकाणी त्यांना संधी मिळते, वेळ मिळतो. त्याच्यामुळे आपण जेव्हा अशी आसनं करतो तेव्हा जास्त करून हे विचार येण्याची जी लेवल आहे, ती लेवल हळूहळू कमी होत जाते. आणि ती कमी कशामुळे होते? कारण आपण आपलं लक्ष आहे ते आपल्या संपूर्ण शरीराच्या हालचालींवरती केंद्रित होतं त्याच्यामुळे. आणि अशाने स्ट्रेस लेवल, डिप्रेशन लेवल या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि सेल्सना थंडावा मिळतो, रिलॅक्स. तर ही दोन्हीही आसनं लहान मुलांना सहज जमतील, पण मोठ्यांनी ही चांगली शिकून घ्या. आता दुसरं आसन पाहूया, सर्वांगासन. सर्वांगासन सोपं आहे. सर्वांगासन ही शीर्षासनाची फर्स्ट स्टेप आहे. म्हणजे सर्वांगासन जर तुम्ही जमवलं तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही वाढवत जायची. फक्त 5 मिनिट ते 8 मिनिट, 10 मिनिट अशी प्रॅक्टिस करायची. हे आहे सर्वांगासन. या सर्वांगासनामध्ये पायांना स्ट्रेचिंग, तसंच पाठीला धरून ठेवल्यामुळे पाठ सुद्धा लवचिक होते आणि स्टिफनेस निघून जातो आणि संपूर्ण रक्तसंचार मेंदूला आणि चेहऱ्याच्या अवयवांना यामध्ये मिळतो. त्यामुळे डोक्याच्या पेशी आहेत त्या थंड राहतात आणि डोक्याच्या पेशी थंड राहणं फार महत्त्वाचं आहे. शांत राहणं फार महत्त्वाचं आहे. तसं असेल तरच आपल्याला दीर्घायुष्य मिळणार. आता कसं झालेलं आहे की विचार माणूस खूप जास्त करतो, त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार येण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये परत काही ना काही आपल्याला काय हवंय काय नकोय या सगळ्याच्या विचारांमध्ये एवढा गुरफटून जातो की त्याच्या शरीराकडे किंवा त्याच्या जे शरीरामध्ये एवढी सुंदर व्यवस्था आहे याकडे कधीही लक्ष देत नाही. आता आपण हे जे आसन आहे ते करताना सुरुवातीला जे नवीन असतील त्यांनी कसं शिकायचं ते पाहूया. रिलॅक्स. सर्वांगासन करताना एक सोपी पद्धत आहे, ती आपण लक्षात ठेवावी आणि ती करून पाहावी. उठून बस. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवायचे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवल्यानंतर एका झटक्यात ते मागे गेले पाहिजेत. 1 2 3 बॅक. आणि अशी कंबर पकडायची. कंबर पकडल्यानंतर थोडंसं थांबायचं आणि वजन ॲडजस्ट झालं म्हणजे हातांवरती आणि मानेवरती नीट घेतलं वजन की हळूहळू पाय सरळ करायला सुरुवात करायची. एवढे पाय सरळ केले की पहिले या पोझिशनची प्रॅक्टिस करा आणि मग जमेल तसं कंबर वरती 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 घेत चला आणि स्ट्रेचिंग करा पूर्ण. आता ही योगासने किंवा इतर सर्व योगासने आहेत त्याचे फायदे आपण ऐकून आहोत आणि ते कसे करायचे योगासने हे आपल्याला काही प्रमाणात माहीत आहे. पण असं होतं की जी मोठी माणसं असतात ना त्यांच्यामध्ये जो स्टिफनेस आलेला असतो त्या स्टिफनेसमधून बाहेर कसं पडायचं, तर स्टिफनेसमधून बाहेर पडल्यानंतर ही सगळी योगासने आहेत ती करताना आपल्याला इझी जाईल. त्यामुळे स्ट्रेचिंग हा भाग खूप महत्त्वाचा आहे. म्हणून स्ट्रेचिंग्स आहेत ते ज्यांची बॉडी नॅचरली फ्लेक्झिबल आहे त्यांना स्ट्रेचिंगचं महत्त्व कळणार नाही कारण त्यांच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. पण ज्यांची बॉडी स्टिफ आहे, स्टिफ म्हणजे काय की आपल्या डोळ्यासमोर फक्त स्टिफ हा शब्द येतो, पण स्टिफनेस म्हणजे काय असतं, शरीरामधले सगळे स्नायू, सगळे आर्टरीज, वेन्स हे ऋतून कडक झालेले आर्टरीज असतात, ते कडक झालेले मसल्स त्यांच्यामध्ये स्ट्रेचिंग देणं किंवा डायरेक्टली आसन करणं म्हणजे ते आपल्याला क्रॅम्प येणं किंवा ते अगदी टिअर होऊ शकतो इतकापर्यंत ते स्टिफनेस गेलेला असतो. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट आसनांकडे नाही गेलात पूर्ण या सगळ्या आसनांकडे तरी चालेल. सुरुवातीला आपण स्ट्रेचिंग देणारी सोपी योगासने आहेत ना तिथून सुरुवात करावी. तर आता आपण पाहूयात जाणूशिरासन. हा स्ट्रेच पहा. या स्ट्रेचमध्ये तुमच्या कमरेला लवचिकता मिळेल आणि पायाला लवचिकता मिळेल. या स्ट्रेचमध्ये आपण पाहिलं तर हे स्ट्रेचेस आहेत ते सगळी ही सुरुवात आहे. म्हणजे आपल्याला योगासने कसं होतं इतकं त्याचा अवेअरनेस वाढून सुद्धा आपण तेवढं स्टार्ट नाही केलेलं आहे. रेग्युलरिटी आपल्या आसनांच्या प्रॅक्टिसमध्ये काही जणांबाबतीत नाही आहे. तर आपल्याला हे जे स्ट्रेचेस आहेत ना ते सुरुवात करून देतात. ऊर्ध्वमुख श्वानासनासारखं एक सुंदर स्ट्रेच आहे
हे जे आसन आहे ऊर्ध्वमुख श्वानासन, ते म्हणजे आपल्याला जर वर्कआउट करायला जमत नसेल, वर्कआउट करावा असं वाटत नसेल आणि शरीरामध्ये खूप स्टिफनेस असेल, बद्धपणा आलेला असेल, आळस वाटत असेल, तर हा एक स्ट्रेच आहे. हा स्ट्रेच इतका महत्त्वाचा आहे की आपण इथून सुरुवात करायला पाहिजे. दोन्ही पाय टोज वरती, पूर्ण बॅकवर्ड बेंड. तसेच आणखीन काही स्ट्रेचेस म्हणजे अधोमुख श्वानासन. अधोमुख श्वानासन म्हणजे पूर्ण रिलॅक्सेशन. कितीही थकवा आलेला असेल, स्ट्रेचेस आपल्या शरीराला देण्यासाठी हा एक उत्तम स्ट्रेच आहे. आणखीन स्ट्रेचेस देणारी आसन आहे ते आपण पाहूया. जसं भद्रासन आहे. भद्रासनासारखा एक सुंदर स्ट्रेच म्हणजे आपल्या गुप्तांगांपर्यंत योग्य प्रमाणात रक्तसंचार होण्यासाठी आपल्याला सगळे स्ट्रेचेस इथून देणं गरजेचं आहे आणि जे आपण कधी देत नाही. भद्रासन आहे. तसंच दंडासन, दोन्ही पाय स्ट्रेट, असं सरळ बसण्याची सवय याच्यामुळे लागेल. पर्वतासन. तर दंडासन जे आसन आपण पर्वतासनाच्या अगोदर जे पाहिलं, या दंडासनामध्ये सुद्धा बसताना आपण नेहमी बॅकला सपोर्ट घेतो. असे आपण कित्येक वेळा बसत असतो, पण पाठ आपण टेकतो किंवा वॉलला टेकतो आपण पाठ आणि एक पाय दुसऱ्या पायावरती ठेवून बसतो. तर अशा सवयी ज्या लावलेल्या आहेत ना आपण, त्याच्यामुळे आपलं स्ट्रक्चर बिघडलेलं आहे. त्यामुळे आपण या सगळ्या स्ट्रेचेसपासून सुरुवात करावी. तसंच पाठीवर झोपून कटिबंधासन, हा स्ट्रेच आहे. तसंच आणखीन सोपी आसनं जठर परिवर्तनासन. तर आपण पाहिलं आता ही योगासने करण्याच्या अगोदरच हे स्ट्रेचेस करायचे, मग ही 2 योगासने करायची. तशीच पूर्णत्वाला नेणारी अजून योगासने आहेत. हलासन, चक्रासन. ही आसनं सुद्धा आपण जर जमवली तर शरीरातले सगळे भाग आहेत ते मजबूत होतील. शरीरातले सगळे सांधे, सगळ्या स्नायूंना योग्य प्रमाणात रक्तसंचार मिळाल्यामुळे त्यांच्यामधली स्ट्रेंथ वाढेल, बळकटी वाढेल. हलासन पाहिलं, हे चक्रासन. तसंच पृष्ठबलासन, हे एक सुंदर आसन आहे. पृष्ठबलासनामध्ये एका गुडघ्यावरती बॅलन्स, दुसरा पाय सरळ वर. आता जर डावा पाय वरती असेल तर उजवा हात समोर. यामध्ये बॅलन्स, एका गुडघ्यावरती असणारं वजन, कॉन्सन्ट्रेशन आणि येणारा ताण, या 3-4 गोष्टी आहेत त्या एकत्र येतात आणि त्याच्यामुळे यात जेव्हा आपण आपली कॅपॅसिटी वाढवतो तेव्हा शरीरातले जे असे भाग आहेत की जिथे लगेच पेन सुरू होतो वाढत्या वयानुसार, जसं बॅक आहे, कंबर आहे, पाय आहे, शोल्डर पेन आहे, नेक पेन आहे, हे सगळे स्टिफनेसमुळे पेन्स होतात. तर हे आसन आहे ते संपूर्ण शरीराला बळकट बनवणारं हे योगासन आहे. तर पृष्ठबलासन, मार्जरासन, ही आसनं आपण करावी. तसेच महत्त्वाचे 3 प्राणायाम आहेत ते आपण जाणून घेऊयात. पहिला प्राणायाम म्हणजे भस्त्रिका. भस्त्रिका प्राणायाम करताना उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास सोडावा. या प्राणायामामध्ये इतकी क्षमता आहे की तुम्ही कुठल्याही वयात या प्राणायामाला सुरुवात करा. कसं आहे, जर आपण प्रॅक्टिकली पाहिलं तर लहान मुलांचं जे श्वसन असतं 14व्या-15व्या वर्षी त्यांचं जे श्वसन असतं तसं श्वसन वाढत्या वयानुसार आपण जर पाहिलं तर तसं नसतं. 40, 50, 60 या वयामध्ये मुलांचं श्वसन जसं असतं तसं आपलं नसतं. हा प्राणायाम कुठल्याही वयामध्ये जर आपण सुरू केला तर आपल्या श्वासाच्या गतीमध्ये भेद करण्याचं सामर्थ्य
आणि आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्याचं सामर्थ्य या प्राणायामात आहे. म्हणजे कसं, आता एक उदाहरण दिलं तर एक मुलगा ऐकत नसेल त्याच्या वडिलांचं आणि त्याला किती सांगितलं तरी तो ऐकत नसेल, तर वडील काय करतात, एक पटकन फटका मारला की तो लगेच ऐकतो, कर अभ्यास, केला. तर तसंच आपलं जे मंदावलेलं श्वसन आहे त्याला गती देण्याचं सामर्थ्य या प्राणायामात आहे. तसंच संत करण्याचं सामर्थ्य, दीर्घ करण्याचं सामर्थ्य या प्राणायामामध्ये आहे. म्हणून हा प्राणायाम आहे तो कोणीही करू शकतं आणि कुठल्याही वयात करू शकतं. आणि मग त्याचं श्वसन आहे ते लहान मुलांचं श्वसन जसं असतं तसं प्राणायामाने आपलं श्वसन आहे आणि श्वसनाची क्षमता वाढते. प्राणायाम आहेत त्याच्यामुळे आपल्या श्वासावरचं नियंत्रण इतकं वाढतं की आपण ड्रायव्हिंग येत असली की कशी स्लो ड्राईव्ह करू शकतो, फास्ट करू शकतो, एन्जॉयबल ड्रायव्हिंग करू शकतो. तसंच प्राणायामांमध्ये स्लो करा, फास्ट करा, तुम्हाला बरं वाटत असेल त्या स्पीडमध्ये तुम्ही करा, पण हा प्राणायाम करा. सुरुवात भस्त्रिकापासून करायची आणि त्यानंतर एक महत्त्वाचा प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम. नाडी शोधन प्राणायामामध्ये उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा. भस्त्रिका करून करून आपल्या श्वसनाची क्षमता वाढली की त्यानंतर हा प्राणायाम केला तर उत्तम. डावी नाकपुडी बंद केली की मग कुंभक. कुंभकचा अर्थ आहे की श्वसन, फुफ्फुसांमध्ये श्वास आहे तो जास्तीत जास्त वेळ रोखून ठेवायचा आणि मग दुसऱ्या नाकपुडीने तो श्वास सोडायचा. उजव्याने घेतला तर डाव्याने सोडायचा आणि डाव्याने घेतला तर उजव्याने. फक्त मध्ये आपण कुंभक करायचंय, श्वास आतमध्ये कोंडून ठेवायचा. नाडी शोधन, आता याच्यामध्ये जेव्हा आपण शोध घ्यायला लागतो, जसं जसं आपण हा प्राणायाम करतो तसं आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित होत जातं आणि तसं श्वासाचे मार्ग कसे आहेत, शरीरात नाड्या कशा आहेत याचा आपल्याकडून शोध घडू लागतो. जेवढा आपण शोध घेत जाणार तेवढं श्वसनाची डेप्थ आणि आपल्या जीवनाची डेप्थ, विचार करण्याची डेप्थ, हे सगळ्या गोष्टी एकत्र वाढतात. म्हणून आपले सगळे बाह्य विचारांमध्ये जे मन गुंतलेलं असतं आणि मेंदूमध्ये इतके असंख्य विचार येत असतात, त्या सगळ्यातून दूर राहून आपल्या अस्तित्वाचा आणि आपल्या आहेपणाचा आपण कधीही विचार करत नाही, पण प्रेझेंटमध्ये आपण कधीही राहत नाही. त्याच्यामुळेच आपण एकतर पास्ट आणि एकतर फ्युचरचे सगळे विचार मनात सुरू असतात. तर प्राणायाम करताना अशा तऱ्हेने आपण आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि शरीरातले सगळे जे एक एक पेशी आहेत तिथपर्यंत अशा प्राणायामांमुळे जास्त प्रमाणात रक्तसंचार होतो आणि ऑक्सिजन पोचतं. आता हा प्राणायाम झाला की त्यानंतर शेवटी आपण भ्रामरी प्राणायाम करावा. भ्रामरी प्राणायामामध्ये अंगठ्याने कान घट्ट बंद करायचे. ही क्रिया सर्वांनी जाणून घ्या, कारण यामध्ये कन्फ्युजन्स खूप निर्माण होतात. कान घट्ट बंद केले की या दोन बोटांनी डोळे बंद करायचे, पण हे जे तिसरं बोट आहे हे नाकपुडीवरती ठेवायचं, पण नाकपुड्या बंद करायच्या नाही. दीर्घ श्वास घ्यायचा नाकपुड्यांनी, बंद करायच्या अर्ध्याशा नाकपुड्या, म्हणजे थोडासाच दाब द्यायचा नाकपुड्यांना आणि श्वास सोडत असताना मकाराचा उच्चार करायचा. कान घट्ट बंद असताना अशा तऱ्हेने मकाराचा उच्चार करत करत श्वास जर सोडला आपण तर संपूर्ण मेंदूमध्ये एक प्रकारची हमिंग आहे ती तयार होते. आता श्वास घेतल्यानंतर सगळ्यात श्वासाशी निगडीत असणारा अवयव कुठला, तर मेंदू. मेंदूशी श्वास संबंधित आहे आणि श्वास जेवढा जास्त घेणार आपण तेवढा त्याच्यापैकी 20% तर मेंदूलाच लागत असतो. त्याच्यामुळे श्वास आपण जेव्हा घेतो आणि श्वास सोडायला सुरुवात करतो मकाराचा उच्चार करत, तेव्हा मेंदू थंड होतो. एखादी वस्तू आपल्याला जर एखादा पदार्थ टिकवायचा असेल तर आपल्याला तो फ्रीजमध्ये ठेवायला लागतो, तो थंड ठेवायला लागतो. तसंच आपल्या मेंदूचं सामर्थ्य इतकं आहे, ते जर आपल्याला टिकवायचं असेल आणि संपूर्ण शरीराचं आरोग्य टिकवायचं आहे तर आपल्याला डोक्याच्या पेशींना थंड ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तर असे प्राणायाम आणि अशी योगासने जर तुम्ही केली तर आपला मेंदू शांत, म्हणजे डोकं थंड, पाय सतत गरम, म्हणजे सतत आपण कामामध्ये पाहिजे आणि तसंच पोट हलकं पाहिजे, पोट नरम पाहिजे. हे आपलं उत्तम आरोग्याचा मूलमंत्र आहे. मग आपण यासाठी आहारावर नियंत्रण करावं आणि चांगला आहार घ्यावा आणि तसंच ही योगासने आहेत ती आपण नित्यनियमितपणे करावीत. धन्यवाद.